नमस्कार, मी माधवी निमकर कुलकर्णी ढँटडॅनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजचा स्पेशल डे आहे मदर्स डे. आणि मदर्स डेचं महत्त्व मला ॲक्च्युली काय आहे किंवा मदर्स डे का सेलिब्रेट केला जातो किंवा सगळ्या आयांचं एक वेगळं कौतुक का केलं जातं किंवा नेमकं या दिवशी आपण काय भावना व्यक्त केल्या पाहिजेत आपल्या आईच्या प्रती किंवा सगळ्या आईंच्या प्रती, तर हे मला मी स्वतः आई झाले त्याच्यानंतर कळलं. त्याच्यामुळे माझा जन्म झाला एक आई म्हणून. बरोबर, माझा मुलगा रुबेन, ज्या दिवशी ज्या क्षणी मी त्याला जन्म दिला, ज्या क्षणी तो या जगात आला, त्या क्षणी त्यानेही मला जन्म दिला एक आई म्हणून. माझ्यातला बदल खूप मोठा आहे हा, कारण की आता ज्या वेळेला मी रुबेनकडे बघते किंवा ज्या वेळेस जे काही सांगायला जाते, समजवायला जाते, तो खूपच लहान आहे आता. पण मला आता सगळं कळतंय की माझी आई मला हे सगळं का सांगायची किंवा माझी आई माझ्याबद्दल इतकी काळजी का करायची. सो मदर्स डेच्या दिवशी मला सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की आय एम व्हेरी लकी की आज मी खूप चांगल्या घरात आहे. आज मी आई आहे आणि मला एक लहान मूल आहे 2 वर्षाचं, खूप गोड आहे. त्याआधी कधीच माझा मुलगा ऑन स्क्रीन कधी आला नाही किंवा सोशली मी त्याचे अपडेट्स कधीच कुठे टाकले नाहीत, कारण की मी फारच माझ्या मुलाच्या बाबतीत जरा जास्तच काळजी घेते. म्हणजे असं उगाच मनात असं येतं की नको आपण सोशल मीडियावरती नको फोटो टाकायला, उगाच नजर वगैरे लागली तर. या बाबतीत जरा थोडीशी मी ऑर्थोडॉक्स आहे. पण आज मात्र आजचा दिवस माझा आहे आणि हा आनंद मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडणार आहे. आणि मला स्वतःला माझ्या मुलाचं इंट्रोडक्शन तुमच्यासोबत करून द्यायला खूप आवडणार आहे. सो मी त्याला आता हाक मारते. माहीत नाही तो आतमध्ये काय करतोय, खेळत असेल. बघूया काय करतोय. रुबेन, रुबेन मम्मा, ये बिल्लू. रुबेन, हाय कर सगळ्यांना, हाय कर. हाय. आय लव्ह यू ऑल. लव्ह यू. आय लव्ह यू मोर. ओके. आणि परत एकदा हाय कर सगळ्यांना, असं हाताने हाय कर. हाय. हॅलो. बरं, ओके, झालं. आता हाय हॅलो करून झालं, पण बाजूला ठेवूया. तर हा माझा मुलगा रुबेन कुलकर्णी. मी आता प्रत्येक आईला आपलं मूल हे फारच जवळचं आणि फारच अगदी काय म्हणतात त्याला, ते वेगळं नसतं आईसाठी. त्याच्यामुळे माझी याच्याबद्दलची भावना किंवा माझं याच्याबद्दलचं प्रेम हे शब्दात नाही सांगू शकत मी. हा माझा श्वास आहे, म्हणजे मला कधी कधी खूप वाईट वाटतं की मी जेवढा वेळ द्यायला पाहिजे माझ्या मुलाला तेवढा मी देऊ शकत नाही, कारण की माझ्या नाटकाचे प्रयोग असतात, शूटिंग असतं. तर कधी कधी 2-2, 3-3 दिवस मी बाहेर असते. सो माझे मिस्टर त्याची व्यवस्थित काळजी घेतात. आणि मला त्यावेळेला खूप असं वाईट वाटतं की आपण आपल्या मुलाला सोडून काम करतोय. पण हे सुद्धा एक मला असं वाटतं करिअर आहे आणि कामाचा एक भाग असल्या कारणाने मला हे करणं गरजेचं आहे. पण जितका वेळ मला त्याला देता येईल तितका वेळ मी नक्कीच त्याला देते. आणि खूपच गुड बॉय माझा मुलगा म्हणून सांगत नाही, मस्ती करतो, पण गुड बॉयसारखी मस्ती करतो. एखादी गोष्ट नाही करायची म्हटली की तो नाही करत. आणि सो आय लव्ह हिम अ लॉट. मी सांगू नाही शकत की हा माझ्यासाठी काय आहे. हो ना बिल्लू, मला पप्पी दे पटकन. आई, आई बोल. आई, आई. आय लव्ह यू. आई मोर. आय लव्ह यू मोर. आणि बाबा, बाबा. आय लव्ह यू मोर. आय बाबा. आय लव्ह यू मोर. आणि फ्लाइंग किस दे सगळ्यांना. मी जरा त्याचे जास्त लाड करते, पण बाबा जरा त्याचे स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे एखादी गोष्ट नाही म्हणजे नाही. माझ्या बाबांच्या आयफोनला हात लावायचा नाही म्हणजे नाही. तो लावला तर बाबा ओरडतात, हे त्याला चांगलं माहिती आहे. पण ऑफकोर्स दोघांपैकी एकाने कोणीतरी स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे. सो माझ्याकडे तर त्याचे खूप लाड असतात, त्याच्यामुळे तो मला बरोबर माझी नाडी बरोबर त्याने पकडलेली आहे. सो काहीही झालं, बाबा ओरडला, कुणी काही ओरडलं तर बरोबर माझ्याकडे धाव घेतो. आणि सगळं माहिती आहे, आई सगळे हट्ट पुरवते, त्याच्यामुळे तो माझ्याकडे येतो. हो ना पिल्लू. त्याला TV बघायला आवडतो, पण त्याला कार्टून्सची सवय नाही आहे अजिबात. त्याला इंटरेस्टच नाही आहे, कार्टून तो बघतच नाही. म्हणजे आमच्याकडनंच कधी लावणं झालं नाही. सो ती एक सवय चांगली आहे. त्याला कार्टून आवडत नाही,
त्याला चॉकलेट्स केक आवडत नाही, तो तोंडाला लावत नाही अजिबात. कारण त्याचा एक प्लस पॉईंट असा आहे की मी डाएट करत असल्या कारणाने घरामध्ये या गोष्टीच मुळात कमी येतात. सो त्याला ती नकळत सवय लागली आहे. आणि एक किस्सा मला सांगायला खूप आवडेल त्याचा पहिला बर्थडे होता, दुसरा बर्थडे होता सॉरी, आत्ताच जानेवारीमध्ये झाला. तेव्हा ज्या वेळेला केक आणला होता, तर आता ह्याला तर कार्टून्स आवडत नाही, मग आता कुठला केक आणायचा. तर मग आम्ही विचार केला, विक्रांत म्हणाला की आपण ना मिनियनचा आणूया. आता त्याला तर मिनियन वगैरे काही माहीतच नाही आहे, तर आपलीच हाऊस म्हणून कुठलं तरी कार्टून काय, तर बघू मिनियन. तर मिनियनचा केक आणला, केक इकडे ठेवला आणि ह्याला तयार केलं होतं आम्ही. हा इथनं असा आला, त्याला कार्टून माहीतच नाही ना, तर ते मिनियन बघितल्यानंतर त्याने काय केलं असावं, मी दाखवते. इथे केक ठेवला, तो असा धावत धावत इथे आला, असा केक बघितला, केकवरती मिनियनचं चित्र बघितलं आणि आई बाप्पा असं त्याने देव समजून तर नमस्कार केला. सगळे इतके हसले पार्टीला आलेले, पण मला त्याच्यामध्ये आवडलं की त्याला गणपती बाप्पा वाटला की कोण वाटलं माहित नाही. त्याने बाप्पा करताना नमस्कार केला केकला. तर मी त्याला सांगितलं विलू बाप्पा नाही आहे, मिनियन आहे, पण तरी तो बाप्पा समजून त्याला नमस्कार करत होता. ओ, हे माझे मिस्टर विक्रांत कुलकर्णी आणि व्हेरी सपोर्टिव्ह. आय लव्ह हिम अ लॉट. मी आज जी काय काम करू शकते ती जस्ट बिकॉज ऑफ हिम. हा घरी व्यवस्थित वर्क फ्रॉम होम करतो. तो घरी असल्या कारणाने मी निश्चिंतपणे बाहेर काम करू शकते, त्याला घरी सोडून जाऊ शकते. तर मला खूपच अभिमान वाटतो. आय फील व्हेरी प्राऊड की विक्रांतसारखा मुलगा माझा नवरा आहे. ही माझी आई खोपोलीमध्ये असते, म्हणजे माझं माहेर खोपोलीमध्ये. माझे बाबा, आई आणि माझा भाऊ ही फॅमिली खोपोलीमध्ये असते. मी खोपोलीतच वाढले आणि शिक्षण पण माझं खोपोलीतच झालं. आणि ही मला नेहमी सपोर्ट करते, रादर हिचा सपोर्ट होता म्हणूनच मी या इंडस्ट्रीमध्ये आले. 2 जनरेशन्स तुमच्यासमोर दिसत आहेत, ही माझी आई आणि ह्याची आई मी. सो आय फील व्हेरी प्राऊड. मदर्स डेच्या दिवशी खूप मला सगळ्या आयांना सांगावं असं वाटतं आहे की तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे आहोत आणि तुम्ही आहात, तुमचा सपोर्ट आहे, तुमचा आशीर्वाद आहे म्हणून या सगळ्या मुली किंवा ही सगळी मुलं आपापल्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतात, आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात. तुमचा आशीर्वाद नसेल तर आयुष्यात काहीच घडू शकत नाही नीट. मी नेहमी मदर्स डेच्या दिवशी जेव्हा माझा इंटरव्ह्यू होतो किंवा मदर्स डेच्या दिवशी जेव्हा मला तुमच्याशी इंटरॅक्ट करता येतं तेव्हा स्वामी समर्थांनी आईवरती लिहिलेल्या 4 ओळी मला म्हणून दाखवायला खूप आवडतात. तशा मी आजही म्हणणार आहे. जगी माऊली सारिखे कोण आहे, जिचे जन्मजन्मांतरी ऋण आहे. असे ऋण हे की जया व्याज नाही, ऋणाविनजा जीवना साज नाही. जिने सोसल्या यातना कोटी कोटी, तुला जन्म लाभे तिच्या पुण्यपोटी. जिच्या यातनाचे जगी मोल नाही, तिच्या सारखा लाघवी बोल नाही. जिने लाविला लेकरांना लळाया, तिच्या दैवी लेखी उन्हाळी झळाया. जिच्या पूजनाला जगी फूल नाही, अशा देवतेचे जगी नाव आई.